तरफ से जो है इस्तकबाल भी है और बच्चों का खासतौर से मिठाई का तकसीम का भी यहाँ पर इनाम मतलब उससे नवाजेंगे। तो मैं गेस्ट का यहाँ पर इस्तकबाल की सर्वका सादा है, दीवारों दर लिखी गई है जमी आपको देखकर। बहुत शॉर्टली प्रोग्राम है ये, एकदम सडनली किया गया। नगर सेवक है यहाँ बच्चों का और इनका इसी तरीके से इसके बाद रुके तो फूलों में रंग भरे बादल और बहार चले। नमस्कार, जय हिंद, जय भारत. इथं विश्वास ठेवून आम्हाला नगरसेवक पदावर बसवलं याबद्दल तर आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आणि आभारी आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही आमचा म्हणजे आम्हाला त्या पदावर बसवण्यामध्ये तुमचा सर्वांचा मोलाचा वाटा आहे. आणि मी तर या छत्रपती शिवाजीनगरचा आपण सर्व रहिवासी आहे आणि मी हमेशा सांगायचो बाहेर की 100 वर्षाचा इतिहास मागा जा की इथं सर्व धर्मीय लोक मिळून मिळून राहतात आणि कधी काही झालेलं नाही. तसं आमचे मुन्ना भाऊ पण आहे या ठिकाणी, सर्वच सिनियर मंडळी पण बसलेली आहे. आणि तुम्हाला एक सर्वांना इथून पुढेही असे सर्व गोविंदाने आपण इथं नांदू. आणि मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की आम्ही जसं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला तसं दिवसाची रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू, परंतु तुमच्या कुठल्याही अशा अपेक्षेला आम्ही तडा जाऊन देणार नाही, विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आणि ज्याही तुमच्या मूल सुविधा आहे त्याच्यासाठी आम्ही शासनाकडं आमच्या 100% म्हणजे 101% आम्ही तिथं भांडण करू आणि आपल्या वार्डासाठी ज्याही सोय सुविधा आहे त्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. तसंच काही गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्या योजनासुद्धा ठराविक ठिकाणी यायच्या, परंतु आम्ही प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजीनगरमध्ये त्या योजना गल्ली गल्ली घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू. या साईडला उस्मानिया पार्क या गेल्या 20 वर्ष झाले आहे, बरोबर आहे ना, उस्मानिया पार्क, अमन पार्क या साईडला बसून, परंतु गेल्या 20 वर्षापासून आपण किती समस्यांना तोंड देत आहे. मी तर इकडे फिरत राहतो, माझ्या शाळेचे मुलं, त्यामुळे मलाही माहिती आहे की किती हालापेक्षा या ठिकाणी होत होत्या. परंतु आता आम्ही दोघी नगरसेवक आपण सर्वांनी विश्वास ठेवून आम्हाला निवडलेच आहे, परंतु आमची जीही कामाची सुरुवात होणार आहे ती या एरियामधूनच होणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आयवार पार्क ते मोगल गार्डन म्हणजे कचरा फॅक्टरीपर्यंत रोडाचं काम मंजूर झालेलं आहे. त्यानंतर जळगाव शहरामध्ये 370 किलोमीटरच्या गटरीसुद्धा पास झालेल्या आहेत. थोडा वेळ लागेल परंतु गटरीचे कामं नक्की होणार आहे, हे तुम्हाला मी 100% आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द इथं बोलवल्याबद्दल मी सर्वांची तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.